याच्यामध्ये उत्तर द्यायची। तर तुमचं नाव काय? सूरज अनिल चव्हाण। तुम्ही सत्यजित सुर्वे यांना मारायची सुपारी घेतली होती का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या ना। हो। तर सुपारी घेऊन तुम्ही सत्यजित सुर्वे यांना गोळी मारली, बरोबर? हो। तर आता मला सांगा, तुम्हाला सुपारी कोणी दिली होती? स्पष्ट नाव सांगा। सांगा सांगा, घाबरू नका, बिंदास। कोर्टे मुकादम साहेबांनी। तर जज साहेब, मुकादमनी माझे अशील सत्यजित सुर्वे यांना मारण्याकरता सुपारी दिली आणि या शूटरनी सत्यजित सुर्वे यांना गोळी मारली, पण ती सत्याला लागली नाही, तर त्यांच्या मिसेस कॉन्स्टेबल मंजू यांना लागली, बरोबर? बरोबर। थँक्यू मिलॉर्ड। याचा अर्थ स्पष्ट आहे मिलॉर्ड, सत्याला मारण्यासाठी सयाजी मुकादम यांनी या शूटरला सुपारी दिली होती, त्यामुळे सत्यजितने सयाजी मुकादम यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली। इट्स सिंपल। असं पण होऊ शकतं ना, सत्यजितला मारायची सुपारी दिली पण खुनाचा प्रयत्न फेल गेला, म्हणून मुकादम यांनी स्वतःच्या अपहरणाचा आणि खुनाचा डाव केला, असे होऊ शकतं। सन्माननीय वकील साहेब, कोर्ट तर्कावर नाही चालत, पुराव्यांवर चालत आहे ना, पुरावा आहे ना, म्हणजे काय जज साहेब, ही FIR ची कॉपी, ज्याप्रमाणे सत्यजित सुर्वे यांचं कड चोरीला गेलं होतं आणि ते क्राईमच्या ठिकाणी मिळालं, त्याचप्रमाणे त्यांच्या काही वस्तू म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे हे क्राईमच्या ठिकाणी मिळावं हा चोराचा प्रयत्न होता, म्हणून त्यांनी पुन्हा चोरी करायचा प्रयत्न केला, त्या चोरीचं हे FIR आहे। तर मिलॉर्ड, सत्यजित सुर्वे यांची मिरवणूक निघाली, त्यानंतर या शूटरनी त्यांना गोळी मारली, ती त्यांना न लागता त्यांच्या मिसेस कॉन्स्टेबल मंजू यांना लागली, इतकंच आपल्याला माहिती आहे। त्याच्या पुढे काय झालं ते आपला शूटरच सांगेल। सांगा सांगा सांगा। काम झाल्यावर मी मुकादमाकडे पैसे मागायसाठी गेलो होतो, पण त्यांनी मला धमकी दिली की तुलाच अडकू, की मुकादमाला तू गायब केलेस म्हणून। त्यानंतर माझ्या जीवाला धोका होता, म्हणून मंजू मॅडमनी मला त्यांच्या घरी नेलं, अगदी आपल्या माणसासारखं वागवलं, चांगलं खाऊ पिऊ घातलं, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही किती जरी लाडीगोडी लावली ना तरी मी साक्ष देणार नाही म्हणून। खरं सांगतो, मी आज पण साक्ष द्यायला इथे येणार नव्हतो, तिथूनच निघून जाणार होतो। मग साक्ष देणार नाही असं तुम्ही म्हणलात, तर तुमचं मन परिवर्तन कसं काय झालं? तुम्ही इथे कसे काय आलात? हे ठेव, उपयोगी पडतील तुला। घे। इथं आपल्याला द्यायला पैसे नाही तिच्याकडं, आणि याला बघ। बलमा,
ह्याला सोडून ये. नको, जाईन माझा मी. तू जाशीलच, पण बाहेर तुला नक्कीच कुणीतरी पकडल. बलमा तुला योग्य गाडीत बसून दे, म्हणजे सुखरूप पुढच्या ठिकाणी पोचशील तू. अहो वहिनी, तुम्ही काय एवढी दया दाखवता याच्यावर? अहो दगडाच्या काळजाची माणसं असते ती, ह्यांना नाही पाजर फुटत. आणि ह्याला मी सोडायला जाऊ म्हणून ते मी आला तर येऊ. बलमा रे, कसं बोलतोयस? अहो वहिनी, मी खरंच बोलतोय. तो मी आला ते मला नाही फरक पडत. आणि ह्याच्या कारणाने तो मारणारच आहे असा. पण बलमा, त्याचं नशीब त्याच्यापाशी, पण आपण त्याला सुखरूप पोचूया. जा, सोडून येतात. वहिनी, काय बी झालं तरी मी जाणार नाही. बलमा प्लीज, मी सांगतेय ना, सोडून ये त्याला. वहिनी, मला दुसरं काय पण सांगा, मी करायला तयार आहे, पण ह्याला सोडायला जाणार नाही. आणि गेलो तर मी मारून टाकीन त्याला. मग बलमा प्लीज, हात जोडते मी तुझ्या समोर. तो इथून गेला आणि त्याला कुणी मारून टाकलं तर माझ्यामुळे कुणाचा तर जीव गेला याचा आयुष्यभर त्रास होत राहील मला. बलमा प्लीज, आपण त्याला जबाबदारीनं इथं घेऊन आलो ना, मग त्याला त्याच जबाबदारीनं सुखरूप पोचवायला पाहिजे. ए चल, थांब. भावांनो, हर माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हाला नरक यातना भोगावे लागल्या. बलमा भावा, खरंच सॉरी. हे बघ, तुला मी असा जाऊन देणार नाही. बलमा, सोड त्याला. नाही नाही, हे बघा, तुम्ही काय पण केलं ना तरी मी इथनं जाणार. हे बघ, तुला साक्ष द्यावीच लागल, नाहीतर असं पण मरणार आहेस आणि तसा पण मरणार आहेस तू. बलमा, सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा. ह्याला आज सोडत नसतो मी. तुला साक्ष द्यावीच लागल. थांब. बलमा, हे बघ, तू साक्ष जर दिली नाहीस, तू आजच मी आलास इथं. बलमा, सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा. ह्याला आज मारून टाकू तुम्ही. बलमा, बलमा, सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा. ऐका माझं तुम्ही. मार मार बलम्या, मार त्याला एकदाचा. मार, एकदाची ब्याज जाऊन देतोस त्याची. मारून दे एकदाच. बलमा, सोड म्हणलं ना, तुला माझी शपथ आहे, सोड. तुला आता मारून टाकायला इथनं निघ. सदिक, तू जा, जा इथनं आणि काळजी घे स्वतःची. आ